नमस्कार. बाहेर खूप जोरात पाऊस चालू आहे आणि तुम्हाला काहीतरी मस्त खायची इच्छा झाली असेल तर ही रेसिपी खास करून तुमच्यासाठी तर आहेच. तर इथे पहा, मी मस्त असे कुरकुरीत कांदा भजी किंवा तुम्ही याला खेकडा भजी देखील बोललात तरी चालेल. मी आज तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा. इथे पहा, कसले जबरदस्त असे भजी दिसत आहेत. तर भजी तेलकट न होण्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे. तर रेसिपी कंटिन्यू पहा. आवडला तर व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा. तर इथे पहा, एकदम कुरकुरीत असे भजी झालेले आहेत आणि कांदा देखील पहा, आपला कांदा कसा मस्त असा वाफरलेला आहे, म्हणजेच एकदम मस्त आपली भजी झालेली आहेत. तर चला रेसिपीला सुरू करूया. तर इथे पहा, मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि एक छोटीशी वाटी म्हणजे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि एक मोठ्या आकाराचा कांदा घेऊन असा मोठ्या आकारांमध्ये कट करून घेतलेला आहे आणि सर्व म्हणजे आपला जो कांदा आहे सर्व एकसारखा कट करून घ्यायचा आहे. कुठे लहान कुठे मोठा जर झाला तर आपले भजी काही करपतात आणि काही मऊ होतात. तर एकदम आपल्याला कुरकुरीत भजी बनवायचे आहेत. तर मी कांदा टाकलेला आहे, थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे. याच्यामध्ये मी थोडासा गरम मसाला आणि किचन किंग मसाला देखील टाकलेला आहे. 1 चम्मच मी अजवाईन म्हणजेच आपला ओवा देखील टाकून घेतलेला आहे आणि आपल्या चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर देखील टाकून घेतलेली आहे आणि असं थोडं थोडं करून असं आपलं घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त पाणी नाही टाकायचं. जास्त पाणी टाकलं याच्यामध्ये तर आपली भजी असे एकदम कुरकुरीत होणार नाहीत. त्यासाठी मस्त असं पीठ फेटून घेऊ किंवा मळून घेऊ असं बोललात तरी चालेल. आणि माझ्या हाताला थोडंसं म्हणजे कांदा कापताना चाकू लागला होता, त्याच्यामुळे काही मला पटपट मळता आलं नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला जरा हळूहळूच मळून दाखवलं आहे. तरी ते पहा, असं म्हणजे तुम्ही हे जे पीठ फेटून म्हणता का, तर ते चम्मचच्या साहाय्याने देखील घेऊ शकता, पण मला चमच्याच्या साहाय्याने एवढं मस्त नाही होत, म्हणून मी हातानेच करत आहे. तर पहा, आपलं म्हणजे जेवढा कांदा होता ना तेवढा कांदा म्हणजे एकदम मस्त कुरकुरीत होण्यासाठी पीठ जास्त नाही घ्यायचं. हे पहा, कांदा असा वरती दिसला पाहिजे म्हणजे आपले भजी एकदम कुरकुरीत होतात. तर इथे पहा, मस्त असं पीठ भिजवून झालेलं आहे. आता ह्याला मी 10 मिनिटासाठी ठेवून देणार आहे साईडला. म्हणजे साईडला 10 मिनिटं जर ठेवलं तर एवढं भारी आपले कुरकुरीत भजी होतात ना, एकच नंबरला भजी होतात बघा. आणि तरी ते पहा, मी कढई देखील गॅसवरती ठेवलेले आहे. कढई गॅसवरती ठेवून त्याच्यामध्ये तेल देखील मी तापत ठेवलेलं होतं. तरी ते पहा, असं एक एक करून मी सर्व आपली भजी तळून घेणार आहे. तर कोणाकोणाला अशी पावसाळा सुरू झाला की कोणाकोणाला अशी भजी खायला आवडतात किंवा कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटतं, त्यांनी मला नक्कीच कमेंट करा. ही रेसिपी खास तुमच्यासाठीच आहे आणि पावसाळा स्पेशल ही रेसिपी आहे. आणि तुम्ही तुमच्याकडे याला काय म्हणता ते देखील मला सांगा. आमच्याकडे याला कांदा भजी म्हणतात. आणि ते पहा, मस्त असे दोन्ही साईडनी कुरकुरीत भजी तळून घ्यायचे आहेत, आलटापलटी करून. आणि गॅस आहे ना, मीडियम गॅसवरच तळून घ्यायचे आहेत, म्हणजे आपली भजी एकदम कुरकुरीत अशी होतात. तरी ते पहा, मस्त अशी भजी कुरकुरीत झालेली आहेत. आणि भजी करायची म्हटलं तर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं की नाही, मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर इथे पहा, भज्यांचा कलर म्हणजे आपल्या कांदा पकोड्यांचा किंवा भज्यांचा कलर कसला अप्रतिम असा कलर आलेला आहे. तुमच्याकडे कसे बनवता किंवा कशाचे बनवतात ते देखील मला सांगा. तुम्हाला जर साहित्य काय काय टाकले ते जर पाहायचं असेल तर सर्व मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तिथे जाऊन पहा. तरी ते पहा, आपले सर्व पकोडे असे करून झालेले आहेत. तर फायनली कशी वाटली आपली कांदा भजी रेसिपी, नक्कीच ट्राय करा. तर बाय बाय. अशाच रेसिपींसोबत भेटूया पुन्हा.